बॉलिंग ट्रॅक वरती राहुल, साकीगर वरती नरेश. गेम ऑन, लेट्स प्ले. फायनल दिवसाला सुरुवात. एकदा जोरात टाळ्या उजाव द्या. आजच्या दिवसामध्ये सुरुवात होतीये. पहिला बॉल फुल टॉस, टर्न केला ऑन साइडला, खेळाडू उपस्थित. मिळते एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने धाव फलक देखील स्कोरबोर्डला सुरुवात झाली आहे. श्री गणेश होतोय. संघ जयरमान सावरे मैदानावरती खेळतोय. भोई सावरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्याच बरोबरती 2 धाबा त्याने एक पडल्यात. त्यामुळे टीमची टोटल आता दोन्ही आकड्यावरती पुढे सरकत असताना 4 ओव्हरची मॅच टायमर आम्ही ऑन केलाय. त्यामुळे लवकरात लवकर आता मॅचला सुरुवात करायची. खेळायचं. पुढचा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न, फटका फसला. स्कोर लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. झेल अप्रतिम तिथे टिपला गेलाय आणि अखेर विकेट भीतीये. धक्का लागेल पहिला नरेशला. मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नमोद का गम जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर ज्या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस तर मंदिराला कळस सुरक्षित आहे असं महाराष्ट्राचं अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकतोय. थँक्यू सो मच डीजे महेश. त्यांची देखील खरं तर मोठी कामगिरी आहे. क्रिकेट विथ संगीत आपल्याला जरूर ऐकायला मिळतोय आणि अप्रतिम संगीत सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. सूरज आले नवीन बॅटर. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला. व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतील. नितीनजी भोईर यांच्याकडून सावरे टीम साठी सलग 3 चौकार 500 आणि 3 षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून हे कॅश प्राइज लावलं जातं आणि पेनल्टी देखील त्यांच्याचकडून लावण्यात आली कारण क्रिकेट प्रती त्यांची भरपूर ओढ आहे आणि नियम सर्व टीमला सारखे आहेत. त्यामुळे विशेष प्रेम देखील दाखवलं जात आहे. आई गावदेवी दापेरी टीम रुपेश गायकर आणि मच्छिंद्र गायकर आपण देखील रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचे याची आपण नोंद घ्यायची. बरोबर या राईटम ओर द विकेट. फुल टॉस होता. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू पोहोचतील. एक सिंगल मेल. सिंगल वरती थांबावं लागतंय आणि या सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड वरती धावा पुढे सरकत असताना 4 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट कॉर्ट विथ किलाटी या ब्रीदवाक्यासह आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आज ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत हर्षद आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. यावेळेला देखील आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर तळमॅच्या क्षेत्रामधून अंडर बॉक्स स्टाईलने इथे थ्रो आला आणि त्यानंतर एक धाव इथे एकवटली जातीये. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 5 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना स्पर्धेचे शिल्पकार ऋतिक भोईर यांना तुम्ही पाहत आहे. बरोबर या. खरं तर ऋतिक भोईर यांचं कौतुक व्हायला हवं कारण मोठमोठी स्पर्धा मोठमोठे इव्हेंट ते देखील आता कव्हर करत असतात कारण तुम्हाला सातत्याने रील्स त्यांच्याकडून बनवून मिळतील आणि खरं तर एक मोठा बिझनेस आता त्यांनी सेट केलाय. जवळजवळ 5 ते 6 मुलं त्यांच्या हाताखाली काम करतात रील स्टारच्या भूमिकेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं आणि उद्योग क्षेत्रामध्ये खरं तर हे नाव मोठं आहे आणि खरं तर आपलं मराठी पाऊल पडती पुढे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 5.
आज खर तर मराठी राज्यभाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. सलग 2 बॉलचा खेळ आता संपला आणि धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव खर्च करत असताना बॉडी ट्रॅक वरती गोलंदाज तेजस. बिग हिट, फटका चांगला ऑन साइडला, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. घरपोच सेवा, परतावा लागेल माघारी. साईना हा झेल टिपला, त्यामुळे आता धक्का लागतोय मोठा. महेश बॅक टू दी पॅव्हिलियन. आज खरं तर सुनीलजी धुमाल साहेबांचं संगीत वाजवलं जाते प्रत्येक दिवसामध्ये आणि आज फायनल डे ला खरं तर त्यांचं देखील आगमन होणार आहे. त्यासोबत कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड हे देखील या स्पर्धेमध्ये जोडले जातील. त्यासोबत विद्यमान नगरसेवक कुणालदादा पाटील हे देखील या स्पर्धेमध्ये जोडले जातील. सुधीरजी म्हात्रे हे देखील जोडले जातील. त्यासोबत दिलीपजी बैकर आणि जयेशदादा राऊत YR ग्रुप हे देखील या स्पर्धेमध्ये आज जोडले जातील. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 7च धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतील. बरोबर तयार, खोदून काढलाय, फटका चांगलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. रोशन मुसले जर बॅटिंग साठी आले आणि सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले तर MSCB चे साहेब चौधरी साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रोशन साठी. क्या बात है. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर सावरे टीम साठी नरेश शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता खर तर गरज आहे षटकारांची, कारण 2 ओव्हर मध्ये फक्त 9च बनल्यात. याच दरम्यान हनुमंतजी भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 प्रथमेश. रेग्युलर गटातून जांभिवली आणि त्यांच्या विरोधात जाता राजा शिल्ड या दोन्ही टीमना देखील रिपोर्टिंग करा. फटका चांगला आहे. 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. मैतिकची सिंगल. यानंतर विनर विनर अशी मॅच होतीये.
या दोन टीम मधून जो संघ जिंकेल त्यांचा सामना दापेरीशी होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. बिगिट फटका चांगला आहे, खेळाडू पोहोचतील डीप मध्ये, झेल स्वीकारला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. खरं तर त्यांचा संघर्ष वाढला या मॅच मध्ये आणि अंपायर सिग्नल नो बॉल. फ्री हिट, उघडा डोळे पाहणे, पुढचा बॉल फ्री हिट. या वेळेला देखील भारतचा चेहरा तर ओपन जरूर केला होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सलग 3 बॉल 3 षटकारासाठी सतीशदादा धुमाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे, परंतु इथे विकेट मिळते. अजून एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती प्रसाद आहेत. जास्तीत जास्त खरं तर डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. 13 धाबा ताफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 मध्ये आता साई येतील बॉल ट्रॅक वरती. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय आज साबरे संघ नेहमीच चांगला खेळ करतो, आपण हे चित्र पाहिले, परंतु खरं तर थोडंसं उशिरानं या मैदानावरती दाखल झाला. त्यानंतर धावत पळत संघ दाखल झाल्यानंतर इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं मैदानावरती धावत पळत दाखल झाला आणि धाबा उभारण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु एकामागे एक विकेट पडत गेले, त्यामुळे संघ अडचणी पूर्णपणे सापडत गेला. हे चित्र आपण पाहिलंय आणि अखेर अजून एक इथून आपण पाहिला तर डॉट बॉलची समाप्ती होत असताना साहिल आलेत बलून ट्रॅक वरती. पहिला बॉल, एक सिंगल एक पडली. प्रसादला तुम्ही पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट भीती. फलंदाज बाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे रुपेची गायकर दापिवले यांचं आगमन झालंय. त्यासोबत रोशनदादा संते यांचा आवाज आपण आज ऐकणार आहोत. या स्पर्धेमध्ये त्यांचे आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं. ओट नंबर 4 इथे देखील खर तर प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जो बॅटर येतोय तो करतोय. परंतु इथे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक धाव इथे जोडली जाईल. वाईट +1 2 धाबा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. 2 धाबा इथे बहाल केली. खर तर रोशन मुसळे अजूनही मैदानाच्या आसपास येणं बाकी आहे. परंतु आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. येतील कधी हा प्रश्न आहे. बिग हिट खेतला ऑन साइडला टर्न केलाय. खेळाडू पोहोचतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय. त्यामुळे धाव मिळतील 4. धाव फलक 25 आणि आता 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील असाच एक सामना आम्ही पाहिला होता. परंतु तिथे 27 धावांची गरज असताना तो सामना थांबवला होता टीम मानकिवलीनं. सर एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला खर तर आमचे स्कोरर मित्र दोन्हीही कदाचित थोडीशी झोप असावी कारण आज सरसचा 4था दिवस आहे. परंतु आज गडबड करू नका मित्रांनो कारण आज फायनलचा दिवस आहे. पगाराचा दिवस आहे. बिग हिट डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. झेल स्वीकारलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल. चला बॅटर आपण कुठे चाललात. ओव्हर संपले. एकच बॉलचा खेळ शिल्लक होता. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल दुहेरी धाव, एक डॉट बॉल, त्यानंतर एक वाईट, एक चौकार आणि एक विकेट. करतोय या आपण सतीदादा आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक रोशनजी संते सरांचा आवाज आपण ऐकून आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
बाळूदादा मुसळे यांचाही सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. यावं आपण बाळूदादा, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बाळूदादा मुसळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हॅलो 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 बाळूदादा मुसळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. थँक्यू सो मच. राहुलजी चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय भास्कर दादा शेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. पहिला सामना सुरू आहे जिथे
धावसंख्या आहे 4. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये सूरज. सुरुवात चांगली केली निलक्षने. 4 षटकांमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. बॅटच्या आतली कडा, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर आहेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 4. आज अंतिम दिवस. आमच्या समवेत व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर आहेत. ऑन साइडला क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये, कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. धावसंख्या आहे 5. सूरज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सूरज या षटकामध्ये, कारण की 26 धावा डिफेंड करायच्या आहेत सावरे या संघाला. त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. झेल पर्यंत पोहोचले देखील होते, झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. मनीष मार्के, त्यानंतर आमच्या समवेत हर्षल टोपले आणि अभय खुने. ही 7 स्टार लाईव्ह ची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार, चौकार. आरबी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचे ते फाउंडर आहेत. खऱ्या अर्थाने इंस्टाग्राम वरती अनेक व्हिडिओज आपण त्यांच्या पाहत असतो आणि बनवून देखील मिळतील. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हरचा फटका. इनफिल्डच्या वरून ग्लोरियस स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. नुकतीच आपण स्पर्धा पाहिली याच ग्राउंडवरती. जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन आणि त्या जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 8च्या 8 डे नाईट मध्ये अनेक ज्या व्हिडिओज आपण पाहिल्या, नक्कीच ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून आरबी फोटोग्राफी या इन्स्टा नक्कीच पेज वरती अनेक व्हिडिओज आपण पाहिल्या. ऋतिकला आपण देऊया त्याच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. सामना खुला होतोय. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. यातून जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेवी दापिवली या संघासमोर फाईट करेल. रुपेश दादा गायकर, मच्छिंद्र गायकर यांचा संघ. फुल टॉस पंच करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय ज्ञानेश्वर भोपी साहेबांचे ते आगमन होते, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय भास्कर दादा शेलार स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. काय घडलंय चेंडूवरती ही फनी क्लिप येईल 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता निलक्ष यांचा आणि बॅट हातातून निसटली. ग्लव्स असून देखील बॅट हातातून निसटली. पहिल्या दिवशी ते काही क्लिप भरपूर व्हायरल झाली होती. वसार टीमचा खेळाडू खऱ्या अर्थाने जेव्हा तो बॅटिंग करण्यासाठी गेला, यस, वसार आणि वेहेले या दोन संघांमध्ये तो सामना सुरू होता. ऑन साइडला लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. 2 झेल आतापर्यंत सोडलेत. त्याचाच परिणाम संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. कट करता चेंडूला, आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये, ती शर्यत जिंकली आहे नक्कीच फिल्डरने. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24 धावा जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. दोन धावांची गरज आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे कुलगाव या टीमने. अभिनंदन कुलगाव संघाचं. हार्ड लक सावरे संघ. या पुढील सामना असेल कुलगाव विपक्ष आई गावदेवी तापिवली या 2 टीम मध्ये. चला, तापिवली टीमचे कॅप्टन आणि कुलगाव टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द याच दरम्यान आदरणीय वालकू भोईर साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रथमेशला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 विकेट घेतले, 4 धावा खर्च केल्या आणि प्रथमेशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही कॅप्टन आपण देखील टॉस केला जाईल. इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील याच क्रीडांगणावरती 9 तारखेपासून भव्य नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. छत्रपती सीसी कुलगाव बी आणि आई गावदेवी दापिवली. काटा असा कॉल आहे, आलेला आहे काटा. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी दापिवली या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. नक्की शुभेच्छा असतील. 3 षटकांचा सामना आहे.
टॉस जिंकलाय आई गावदेवी दापिवली या टीमने. त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे छत्रपती सीसी कुलगाव बी या टीमला. बॅटिंग करण्यासाठी 3 षटकांचा सामना आहे आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया. लिया